अजित पवार यांनी पुणे महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात जनतेला मोफत पीएमपी आणि मेट्रो प्रवास देण्याची घोषणा केली आहे आणि यावरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना अजित पवार एकटेच कसे मोफत प्रवासाची घोषणा करू शकतात असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय। तसंच यापूर्वी मुलींच्या मोफत शिक्षण योजनेला मंजुरी देताना आता काय तिजोरी विकता का असा शेरा मारणारे अजित पवार आता अशी मोफत प्रवासाची घोषणा कसे करू शकतात असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावलाय। आपल्याला माहिती आहे की एक वर्षभरापूर्वी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर सुसाईड नोटमध्ये असं लिहिलं गेलं की माझी फी अर्धी सरकार भरते, त्याबद्दल धन्यवाद, अर्धी फी माझ्या आईवडिलांना भरता येत नसल्यामुळे गेले 4 दिवस मला कॉलेजमधून बाहेर काढलं जातं। तो अपमान असह्य होऊन मी आत्महत्या करते। ही सुसाईड नोट रात्री 1-1:30 वाजता त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आली। त्यांनी रात्री 1-1:30 वाजता मला फोन केला। ते ज्या प्रकारचे डायनॅमिक आहे ते मला म्हणाले की दादा 7 वाजायच्या आत मला 100% मुलींची फी माफ पाहिजे। पण मुख्यमंत्र्यांना ते अधिकार आहे म्हणून तो मुख्यमंत्री व्हायचं असतं। जळगावला होतो, जळगाव विद्यापीठात माझं भाषण होतं, एकनाथजींचा वाढदिवस होता। मी घोषणा केली की आज एकनाथजींच्या वाढदिवसानिमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या भगिनींना मी गिफ्ट देतो आहे की यापुढे मुलींना शिक्षणाची ट्युशन फी आणि एक्झाम फी भरावी लागणार नाही। 900 कोटीचा बोजा निघणार होता। 6 महिने दादांनी फाईल क्लिअर केलेले। आता काही तिजोरी विकता काय म्हणाले। मग आता ही जी देताय तुम्ही सूट त्यात काही तिजोरी विकता?